लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे. 21 रुपये देण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,000 जेव्हा दिले तेव्हा स्कूटी कोणती झाली होती. आता 21 रुपये स्कूटी होणार अशी चर्चा आहे. त्यानंतर स्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही करणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळाले. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की राज्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री आपल्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बोलले लाडक्या बहीण योजनेबद्दल. तर हे तर होणारच होते, कारण की लाडक्या बहीण योजनेचे जे निष्कर्ष होते, आता निवडणूक तोंडावर असल्यामुळे योजना चालू झाली तेव्हा निवडणूक तोंडावर होती, त्यामुळे सगळ्या निष्कर्षला डावलून महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. कारण की सरकारला पण या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यायचा होता आणि त्यातून त्यांना आपली जे योजना आहे ती सफल करून दाखवायची होती. त्यानंतर आता निवडणुकी झाल्या, निवडणुकीनंतर शपथविधी झाली, सत्ता स्थापन झाली, राज्याचे मुख्यमंत्री बदलले. आता बदललेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेबद्दल काय बोलले ते आपण पाहिलंच. पण ही योजना आता लक्षात घ्या, ह्या योजनेमध्ये आता लगेच तरी कोणत्याही महिलेला किंवा 2100 रुपये लगेच तरी तुम्हाला भेटणार नाहीत. त्यासाठी आता बजेटची तरतूद करायला लागेल, अधिवेशनामध्ये हा विषय मांडायला लागेल, जो वाढीव पैसे देण्याचा विषय मांडायला लागेल, तो विषय पास होईल. त्यानंतर ते बजेटचे नियोजन करायला लागेल, असे मुख्यमंत्री आपल्याला व्हिडिओ मार्चच्या मार्फत त्यांनी बोलणं केलंय. तर लक्षात घ्या, आता योजना चालू होण्याच्या अगोदर ज्या निष्कर्ष होते ते निष्कर्ष एकदम कमी करण्यात आले किंवा निष्कर्षच काही ठेवलं नव्हतं. योजनेमध्ये ज्या महिला फॉर्म भरतील फक्त महिला असणं हाच निष्कर्ष होता या योजनेचा लाभ घेण्यासाठी. पण आता जे निष्कर्ष पहिले होते, म्हणजे जे निष्कर्ष पहिले स्टार्टिंगला जी योजना चालू होण्याच्या अगोदर जे निष्कर्ष सांगण्यात आले होते किंवा नियम अटी लागू जोडण्यात आले होते योजनेला, त्या नियम अटी आता पूर्णपणे लागू करण्यात येणार आहेत. कारण की सरकारला एवढ्या प्रमाणात सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे देणे शक्य नाही, कारण की खूप साऱ्या महिला जवळपास 2 ते 2.5 कोटी महिला या योजनेसाठी पात्र या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि निवडणूक असल्यामुळे खूप साऱ्या महिलांचे फॉर्म जास्त चेक न करता असेच अप्रूव्ह करण्यात आले होते, त्यामुळे हे फॉर्म परत चेक होणार. आपण वारंवार आपण जेव्हापासून ही योजना चालू झालेली आहे त्यापासून आपण वारंवार ही गोष्ट सांगत आहे की आता जरी तुम्हाला पैसे भेटत असले, आता जरी तुम्हाला 2 हप्ते 3 हप्ते 4 हप्ते भेटले तरी ही पैसे तुम्हाला कंटिन्यू भेटतील. सर्वच महिलांना पुढे असेच चालू राहतील असे काही नाही. आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेमध्ये जे निष्कर्ष मध्ये बसत नाही, असे सांगण्यात आले की लोकांकडून सांगण्यात येत आहे की खूप साऱ्या महिला निष्कर्षामध्ये बसत नाही किंवा ज्या नियमा अटीमध्ये बसत नाही त्यांना पैसे देण्यात येऊ नये. अशी कोणतेही लोक सांगत नाहीत की कोण आम्हाला बाबा या योजनेतून बाहेर काढा, असं कोण स्वतःहून म्हणणार आहे, कोणीच म्हणत नाही. तर सरकार स्थापन झाल्यानंतर आता योजनेचे पैसे येण्या अगोदर खूप साऱ्या महिला योजनेतून बाहेर होऊ शकतात. आता जे पहिले निष्कर्ष होतं की रेशनिंग कार्डवर 2च महिलांना लाभ भेटू शकतो किंवा एकच महिलेला लाभ भेटू शकतो, घरी 4 व्हीलर नसली पाहिजे, घरी ट्रॅक्टर नसला पाहिजे, वेगवेगळे पहिले निष्कर्ष होते. घरामध्ये कोणी कामाला नसले पाहिजे. आता ते घरामध्ये पूर्ण जर फॅमिलीमध्ये कोणी जरी कामाला असेल किंवा कोणी जरी इन्कम टॅक्स पेअर असेल तरी त्या फॅमिलीमध्ये सर्व महिला या योजनेतून बाहेर
बाहेर होण्याची शक्यता दाट प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणं देऊन पण खूप साऱ्या महिला या योजनेतून बाहेर होण्याच्या शक्यता खूप दाट प्रमाणात आहेत. आता राहिला प्रश्न की 2100 रुपये कधी भेटणार. तर 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटू शकतात, कारण की आता अधिवेशनामध्ये जो हिवाळी अधिवेशन होणार त्यामध्ये हा विषय मांडला जाणार. विषयाला मंजुरी भेटली तर बजेटची तरतूद होणार. बजेटची तरतूद झाली तरच तुम्हाला या पुढील 2100 रुपये भेटू शकतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की सहावा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच भेटेल. आता तो पण कधी भेटतो सांगता येत नाही. तर आपण मानून चालू की 15 तारखेपासून शक्य आहे की 6वा हप्ता महिलांच्या अकाउंटवर जमा होईल. या विषयावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच बनवू आणि जे निष्कर्ष असतील, जे अटी नियम असेल त्या विषयावर पण डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच बनवू. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या महिला बहिणींना, आपल्या फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ